पॉवर प्लेचं षटक असणार आहे. त्यानंतर 3 षटक तुम्हाला विखुरलेलं षटरक्षक पाहायला मिळतील. पहिल्या P1च्या षटकामध्ये राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली जाईल. रवी वेगाने चेंडू टाकला पहिल्याच बॉलवरती, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला वाडा फिल्डिंग, चांगला नजारा. आणि आपण पाहिलं तर 2 धावा आपल्या टीमसाठी निश्चित रूपाने वाचवल्यात. चांगली फिल्डिंग, वाडा फिल्डिंग, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मनोज या फिल्डिंगसाठी, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि सुरुवात तर दमदार केली आहे. आपण पाहतोय फलंदाज प्रवीण या खेळाडूनं सुरुवात चांगली केली आहे. शेवट कसा करेल हे देखील पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आपण या अगोदरचा आवाज ऐकलात. प्रकाश जुगरे, वैसप धामणी ज्याच्या वेळेस आपण पाहतो चेंडूने वेगाने टाकला. आपण पाहिलं तर सरळ स्टँडवरून जाणारा चेंडू होता. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज रवीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली जाते. जे वाघोबा भोनोली बी आज संघ देखील कमी लेखम दमला नाही आहे. मला वाटतं अजून एक सामना मला चांगला आठवतो आहे, जेणेकरून लिटिल स्टार धारोळ या क्रीडांगणावरती अगदी मी म्हणेन मनोज उघडानं कमालीची फटकेबाजी. यावेळेस फटका फसला. आपण पाहतो शतरक्षक बॉल खाली येतील आणि टीपला जाईल का, परंतु झेल झाला या ठिकाणी ड्रॉप. आणि झेलचं रूपांतर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा ॲड केल्या जातील. या 2 धावा कुठेतरी तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण म्हटलं जातं ना जीवनामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा या किती आल्या तरी देखील कधीच माणूस समाधानी नसतो. आणि एकच सांगेन, कोणतीही धावा संख्या क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयाचं गॅरंटी देऊ शकत नाही आहे. लोवर फुलटाचा बॉल आपण पाहतोय, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळते. फाईन क्षेत्रामध्ये जमीनला गणगत शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा चेंडू अडवला जातो, तोपर्यंत येऊ होता 2 धावेंचं. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा फलकावरती. अजूनही एकही फलंदाज बाजूला नाही आहे. एक जम्याची बाजू आहे की पहिलं P1चं षटक जरी संपलं तरी देखील 3 षटक एक चांगले ठोकून काढतील दोन्ही फलंदाज. इतकी क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आज आमच्या टेक्निकल रूममध्ये आमच्यासोबत जोडले गेलात. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह वाहिनी ही सज्ज आहे, क्लॅरिटी विथ द क्वालिटी. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहू शकाल, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लांगणला शतरक्षक भरपूर चांगले फिल्डिंग. मनोज उघड्याच्या माध्यमातून एक चांगले समालोचक. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल त्यांना 2 दिवस आपण पाहू शकाल. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण मनोज उघडाला पाहिला, कालच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील मनोज उघडाचा आवाज तुम्हाला पाहायला मिळतो. परंतु आज खरं तर मनोज उघडाचा संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज रवीची. तब्बल आज 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केले. शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट. लोवर फुलटाचा बॉल, वड कमालीची गोलंदाजी, क्रिकेटचं बरमास्त बाहेर काढले गोलंदाज रवीनं. आणि पाहता पहिलं P1चं षटक झालंय समाप्त. आणि पहिल्या P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती बिनबाद 7 धावा. थँक्यू सो मच. आपण पाहिलं तर इथे पहिल्या P1च्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी रे गोलंदाज रवीची. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाज भूषण बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. दामनी संघ 21 सांगेन जर 4 ओव्हरमध्ये 40 ते 45 धावा देखील जमा केल्या तरी देखील एक चांगला फायटिंग स्कोर उभारू शकतो. आणि याच गावातून आपण पाहिलं गेलं तर पाठीमागच्या सामन्याचा खरं तर एक धावतं वर्णन आपण ऐकलं प्रकाश सुगरे यांच्या माध्यमातून. एक चांगले समालोचक आहेत. आणि नेहमीच मी म्हणत असतो ना, एखादा व्यक्तीने जर चांगली कामगिरी केली तर तो मात्र व्यक्ती उंच भरारी घेत असतो. शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू वेगाने टाकलाय, चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज भूषणचे देखील अचूक टप्पाची गोलंदाजी केली जाते. आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये मानफम चापेवाडी गिरुनाथ उघडा सर असतील आणि स्क्वेअर पंच असतील राजू गाबांडा. मानफम चिंचवली स्वतः आयोजक आहेत आणि
अफाट मेहनत करते यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. पॉइंट मधून चेंडूला ढकलला गेलाय आणि शतरक्षक आलेत आमिर होत्या आणि आपण पाहिलं गेलं तर एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8 धावा फलकावरती. अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च करत नाही. या एकंदरीत जे वाघोबा भोंडोली या संघाचा विचार केला तर मात्र सराव हा त्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगला पाहायला मिळतो. अद्याप अतिरिक्त धाव नाही. या फुलर लेनचा चेंडू होता आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते. या लांगांना शतरक्षक मनोज उघडा आहेत त्यांच्याकडनं झाली चांगली फील्ड आणि एका धाब्यांवरती समाधान व्यक्त करावं लागलं. अद्याप एकही मोठा फटका या मॅच मध्ये येत नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली अजूनही या षटकातील. मी म्हणेन 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फलकावरती टोटली सिंगली धावसंख्या 9. यावेळेस वेगाने टाकला चेंडू. चांगली गोलंदाजी वाटा कमालीची गोलंदाजी. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकले जातात. यासाठी भूषण ओळखला जातो. सातत्याने निर्धाव चेंडूचे सांगता करणारे गोलंदाज भूषणला आपण पाहतोय आणि भूषणच्या माध्यमातून अद्याप 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. या पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू 7 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय 2 धावा अद्याप खर्च करत असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस टिपला जाईल आणि संपवलाय फलंदाज प्रवीणचा खेळ. बॅक टू द डगआउट. जोरदार अपील. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही यावेळेस आपण पाहिला तर बाटची वरची कडा होईल फलंदाज बाद. लागणारा दुसरा धक्का या ओव्हरमध्ये फलंदाज संतोष. बॅक टू द पवेलियन. केली की आपण स्पीडअप करा सामना. पंचधान ताकेदा 4 ओव्हरमध्ये फक्त 20 मिनिटांचा अवधी असतो. म्हणून तुम्ही देखील क्रिकेट सातत्याने खेळताय. चांगले समालोचक आहात आणि तुम्हाला वेळेचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे 4 ओव्हर ही 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. आणि आपण पाहतोय 2 षटक या ठिकाणी झाली समाप्त आणि 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 बाद 9 धावा फलकावरती. कमालीची गोलंदाजी राहिली गोलंदाज भूषणची. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाईल. कैलास बॉलिंग ट्रॅक वरती येत. समोर फलंदाज नरेश आणि दीपक कॅन्डिडेट नंबर 4 वरती आलेत. वेगाने टाकला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो खोदून काढला. मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहेत. आपण पाहिलं तरी 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चांगली रनिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कुठेतरी मी म्हणेन 1-1 धाव ही वाचवावी लागेल. जे वाघोबा भोंडोली या संघाला. कारण विचार केला तर भोंडोली यावामधून 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एक किशोर उघडाचा संघ तर आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मनोज उघडाचा संघ. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकाल चांगला फटका मात्र गॅदर होत नाही. सातत्याने फलंदाज दीपक सारख्या फलंदाजाला रोखून ठेवलं. यावेळेस चांगली गोलंदाजी राहिली गेली आणि या ठिकाणी पंचांनी टेक्निकल रूम मध्ये रेफर केलाय. थर्ड अंपायर मध्ये आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी मी म्हणेन आपण जर पाहिला तर फलंदाज या ठिकाणी असणारा बाद आणि विकेट येईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.
बॅट्समनची बॅट हवेत होती आणि खरं तर यष्टीरक्षकानं चांगला चेंडू गादर केला आणि लगेचच या ठिकाणी विकेट आली. 3 गडी गारद झालेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना दामणी या संघाची कुठेतरी मी म्हणेन येथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. एखाद्या खेळाडूला हा डाव सावरावा लागेल. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला इथे 35 ते 40 धावा उभा करावा लागतील. कारण जे वाघोबा बहुणोली या संघ देखील कमी लेखून जमणार नाही. अंबरनाथ विभागामधील एक मोठा आणि दादा संघ नेहमीच ओळखला जातो. नेहमी त्या गावातून आपण 2 संघ पाहतोय. एक किशोरगडाचा संघ आपण पाहतोय आणि आज मात्र या स्पर्धेसाठी खरं तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर मनोज उघडा सरांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 12 धावा दफलकावरती 3 गडी गारद झालेत. लोवर फुलटाचा बॉल चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. डीप मध्ये कोणी नाही आहे. चेंडूला ढकलून दिलाय. चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोक. मिळतील धावा 4. आल्याच आपल्या पहिला चेंडूवरती एक मोठा धमाका आपण पाहिलाय. लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये फलंदाज बालूच्या बॅटमधून एकंदरीत विचार केला नितांत गरज आहे दामणी संघाला धावसंख्येची. आणि आपण पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये जितक्या धावा येतील दामणी संघाच्या तितक्यामध्ये त्यांना उत्तर भागामध्ये डिफेंड करण्यासाठी चांगल्या ठरू शकतात. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. गुडलेन ची डिलिव्हरी केली तर फेकीची थोडीशी चुकीची आहे आणि आपण पाहिलं तर तोपर्यंत अवधी होता 2 धावेंच आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली 3 बाद 18 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 18 गोलंदाजी करत असताना कैलासनं अद्याप इमाने इथे 9 धावा खर्च केल्यात. फुल्लर लेनचं चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. मनोज उघडा बॉल खाली. चांगली फील्ड या ठिकाणी गेली जाईल आणि एकच धाव होईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 19 धावा दाफलकावरती. चांगली गोलंदाजी राहिली. अद्याप गोलंदाज कैलाची देखील आपण पाहतो. सर्व गोलंदाजांना चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे परंतु शेवट कसा होईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. दीपक ऑन स्ट्रायकर. विज्ञाने टाकला चेंडू. आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटची डिलिव्हरी करत असताना गोलंदाज कैलास आणि पाहता पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. 3 षटक झाली आहे समाप्त आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम दामणी संघ 3 गडी गारद 19 धावा. शिस्तप्रिय खेळ दाखवा प्लीज. आपण पाहिलं तर खूप उशीर करता बोनोली बी संघ. आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज रायटम ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाईल. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आपण पाहतोय 3 गडी गारद झालेत. बालूला पाहतोय त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. यावेळेस बॅटच्या टोईंगला बॉल फटका फसलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शतरक्षक टिपला जाईल का परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल झालाय ड्रॉप आणि त्याचं रूपांतर आपण पाहिलं तर या 3 धावा तुम्हाला उत्तर भागामध्ये नडू शकतात. बॅटिंग करत असताना
एक एक धाबी संघर्षासाठी फार महत्वाची आहे. एक धाबेची किंमत विचारा. जो एका धाबेने संघ पराभूत झालाय. एका गुणाची किंमत विचारा विद्यार्थ्याला जो एका गुणाने नापास झालाय. आणि 1 मिनिटाची किंमत विचारा जो नेहमीच ट्रेन मध्ये प्रवास करतोय. त्या प्रवासाला जाऊन विचारा की 1 मिनिटाची किंमत किती असते आणि खरं तर एका अंकाला किती किंमत आहे. आणि आपण पाहता पंच हा चेंडू वाईट आहे का? एस वाईट. आणि हा चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहता. स्कोर ऑन द बोर्ड 23 धावा फलकावरती. पुन्हा एकदा ताट आपला चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये टर्न घेतो आणि डॉट बॉलची सांगता करत असताना पहिल्या चेंडूवरती जणू काही झेल उडाली होती. जर झेल टिपली असती तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता मनोज उघडाच्या डोक्यामध्ये थोडासा प्रेशर आहे कारण 3 धावा जिथे विकेट होती तिथे 3 धावा फालतू गेलात आणि कदाचित या 3 धावा तुम्हाला नडू शकतात. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक अंतिम चालू असताना गोलंदाज योगेश. हा चेंडू पुन्हा एकदा पाहतो. लॉंग ऑफला अमीर आलेत आणि चांगला झेल या ठिकाणी टीपला जाईल. होईल फलंदाज बाद. लागणारा 4था धक्का. दीपक बॅक टू द पवेलियन. असतील एखादा मोठा फटक्याची अपेक्षा जरूर असेल. दामणी संघाची आपण पाहिले गेले तर प्रकाश ऑन स्ट्रायकर असेल. कॅन्डिडेट नंबर 6 वरती आले गेलेत आणि अजूनही या षटकातील मी म्हणेन 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटक्याची गरज आहे. रिव्हर्स साठी खेळाय जो होता आपण पाहतो या ठिकाणी वेगाने चेंडू टाकला गेला. या फटकासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स हवा आहे प्रकाश आणि तो कॉन्फिडन्सचा फटका या ठिकाणी पाहायला मिळत नाही. या चेंडूवरती मी म्हणेन लेग बायच्या माध्यमातून एक धावा आली. सॉरी बॅट कट होती आणि बॅटच्या माध्यमातून एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली. 24 लॉस ऑफ 4 विकेट. 24 धावा फलकावरती. अजून एक 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रकाश एक सांगेन या फटकासाठी खरं तर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवावं लागते. हा चेंडू बादची गळा इथपर्यंत आवाज झालाय आणि होईल फलंदाज बाद. लागणारा 5वा धक्का. फलंदाज बालू बाक टू दडगाव. बालू बांगारा सॉरी पांडू बांगारे यांचा मोबाईल खरं तर हरवला गेलाय. जर कोणाला मोबाईल सापडला असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती तो मोबाईल जमा करा जेणेकरून तुम्हाला पांडू बांगारे यांच्याकडनं बक्षीस देखील देण्यात येईल. आणि त्या मोबाईलची मिळवणी आता 1 तासानंतर त्यांना ती सूद आली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील? 24 धावा फलकावरती आहेत. 5 गडी गारद केलेत. गोलंदाज आपण पाहतो योगेशला चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगला चेंडू टाकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढला. लोवर फुलटॉसचा चेंडू त्यावरती क्लीन बोल्ट. दांड्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. लागणारा 6वा धक्का. फलंदाज महोदर
दोन्ही संघाचे कॅप्टन या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण करूया टॉस. डिक्सल बाली संघाचे कॅप्टन मोहन आणि महोदय संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी महोदय संघाचे कॅप्टन योगेश आलेत आणि मला वाटतं डिक्सल बाली या संघाचे देखील कॅप्टन आलेत. मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्वस्व आनंद गावंडा यांच्या शुभास आपण करूया टॉस. मला वाटतं महोदय या संघाचे कॅप्टन योगेश आणि आनंद गावंडा यांचं खरं तर जिवलग मित्र आहेत आणि त्यांच्या शुभासे करूया टॉस. तरी देखील या ठिकाणी जे वाघोबा भोंडोली बी हा संघ विजयी होऊ शकतो. परंतु लेझी क्रिकेट की हार्ड हिटिंग 24 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जे वाघोबा बी भोंडोली या संघ या ठिकाणी टॉस केला जातोय. आनंद गावंडा यांच्या शुभास्ता या ठिकाणी टॉस प्रथमतः जिंकला. महोदर संघ प्रथमतः टॉस जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला ते डिक्सल बाली या संघाला. ही देखील मॅच 4 षटकांची असेल. पंच खरं तर आनंद गावंडा त्यांना सूचित करा ही देखील मॅच 4 षटकांची असेल आणि यापुढील होणारा मॅचेस सर्व 4 षटकांचे असतील. त्यानंतर तुम्हाला शेवटचा अंतिम सामना शेवटचा अंतिम सामना तिसऱ्या फेरीतील पहिला आणि शेवटचा अंतिम सामना तुम्हाला 3 षटकांचा पाहायला मिळाला. याच्यात मात्र शंका नाही. या वेळेवरती या सामने खेळले जातात. खरं तर कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर 5-5 ओव्हरचे सामने हे प्रथम फेरीमध्ये खेळवण्यात आले. त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने हे 4-4 ओव्हरचे आणि थर्ड राऊंडचे सामने हे तुम्हाला 3 ओव्हरचे खेळवण्यात आले. या स्पर्धेत देखील नियम आहेत. परंतु उद्या मला वाटतं परवाच्या दिवसामध्ये तुम्हाला खरं तर 4-4 षटकांचे सामने खेळले जातील. पहिला चेंडू आपण पाहतो लॉफ केला. व्हॉट अ टायमिंग आपण पाहतोय. फलंदाज भूषणच्या बॅटमधून 25 धावांचा पाठला करायचा होता. पहिला चेंडू टाप केलाय आणि त्याला पाठवलंय सरळ सीमा रेखा पार. यावेळेस पण एकदा आपण पाहिलं तर रिव्हर्स टीन खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज पहिल्या षटकामध्ये प्रवीणला आपण पाहतोय. प्रवीणला मात्र इथून कमबॅक करावा लागेल. दोन्ही फलंदाज जर 3 ओव्हर टिकून बसले तर मॅच फिनिश करू शकतात. भूषण आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय रवीला पाहतोय. हा चेंडू देखील वेगाने टाकलाय. मात्र एकच संख्येन दामनी संघांना काय हवंय एक चेंडू डॉट आला तर इथून कमबॅक करू शकतो. गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली. समोर फलंदाज भूषण. यावेळेस आपण पाहतोय हलक्यात कट करायचं होतं. फर्स्ट स्लिप मध्ये झाली चूक आणि आता आपण पाहिलं तर इथून आता बी विकेट मिळत नाही. परंतु झेल महत्वाची होती टीम दामनीसाठी. कारण भूषण सारख्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावरती धुंड मारून गेल्यासारख्या. आणि आपण पाहतोय अजूनही खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सर्व गुण संपन्न असा खेळाडू मनोज उघडा. एक टारा पुन्हा एकदा वेगाने टाकला. चांगली चेंडूंची डिलिव्हरी केली. मी म्हणेन चांगला कमबॅक गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून केला जातोय. आणि अद्याप 5 चेंडूंमध्ये एक पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर सलग 4 चेंडू डॉट आले. यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. पॉइंट मध्ये शतरक्षक टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. बडी मच्छी जाल में फंस गई. लागणारा पहिला धक्का टीम जय वाघोबा भोंडोली संघाला. फलंदाज होईल बाद भूषण पवेलींच्या रस्त्यावरती.
दुसरं प्रगतीपथावरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. नरेशला तुम्ही पाहू शकाल. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा बनवायच्यात. समीकरण राहिलाय. या चेंडूंमध्ये जर या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी गेली गोलंदाज नरेशनं तर मात्र मग कमबॅक करू शकतो. परंतु मी म्हणेन एकच सांगेन जे वागोबा बोहणुली बिया संघ देखील कमी लेखून जमणार नाही. या संघानं देखील अनेकदा पावसाळे पाहिलेत, अनेकदा उन्हाळे देखील पाहिलेत क्रिकेटमधून. आणि आपण पाहिलं तर 18 चेंडू 21 धावांचं समीकरण आहे. समोर फलंदाज रवी ऑन स्ट्रायकरात, ज्याच्या बॅटमधून अद्यापही एकही धाव नाही आहे, एकही चेंडू फेस केला नाही आहे आणि एकही अद्यापही त्याच्या बॅटमधून धावा येत नाही, धावा तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे. पण आता त्या राईट मोर्थ विकेटनं वेगानं चेंडू चांगला टाकलाय. चांगली गोलंदाजी. ही गोलंदाजी तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत विजयी होऊ शकतात. दामनी संघ जर अशी गोलंदाजी केली तर इथून कमबॅक करू शकतो. क्रिकेटमध्ये एकच सांगतो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा चेंडू यावरती केलाय प्रहार आणि बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा हा मॅक्झिमम ठोकलाय रवीच्या बॅटमधून षटकार. या स्पर्धेसाठी एक नियम आहे, जर चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तरी देखील तुम्हाला शेवटची ओव्हर चालू असली तरी देखील तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. लक्षात असू द्या, म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल आणि चॉईस चेंडू नसणार आहे हे लक्षात असू द्या. ही महत्वाची सूचना. आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्यावरती षटकार ठोकलाय. पण आता आपण पाहतोय ही दहशत खरं तर फलंदाज रवीची पाहायला मिळते. एक षटकार ठोकल्यानंतर लेग स्टंप सोडून जाणार चेंडू होता. अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज परेश नरेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला चांगला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, त्यानंतर लेग स्टिकच्या खूपच बाहेर अतिरिक्त धाव आली. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही, बॅट पासून चेंडू लांब ठेवले जातात. नरेशला अशीच गोलंदाजी कुठेतरी करावी लागेल आणि आपण पाहतो पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज नरेश दामनी सिंगाचा एक चांगला खेळाडू आहे. रवी सारख्या फलंदाजाला आपण पाहिलं तर थांबून ठेवलाय गोलंदाज नरेशनं. समीकरण राहिला 15-14चं, 15 चेंडू आणि 14 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. गोळीच्या वेगाने चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओर द रोक, मिळतील धावा परिपूर्ण 4. आवश्यकता या चौकाराने मात्र सामना कोला गेलाय. सामन्याला कलाटने दिली. खरं तर आपण पाहतोय 14 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. समोर फलंदाज रवी जो थांबाला नाव घेत नाहीये. अद्याप 4 चेंडूंमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा आपण चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली थ्रोपैकी तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत होता एक धावेच आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावून पोहोचली. 1 धावसंख्या पुढे सरकेल. आपण पाहतोय 1 बाद 16 धावा फलकावरती. समीकरण राहिलंय 13 चेंडू 9 धावांचं. एकच सांगेन मनोज उघडासाठी छोटा पाकिट बडा धमाका नेहमी सातत्याने प्रत्येक संघावरती तुटून पडतोय हा फलंदाज. पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो आणि अंबरनाथ विभागातील एक चांगले समालोचक मनोज उघडा ऑन स्ट्रायकरात. यावेळेस क्लीन बोल्ड 3 फळा चित्त. यू मस्ट डेफिनेटली होईल फलंदाज बाद. डगआउटचा रस्ता दाखवलाय गोलंदाज नरेशनं. आपल्या टीमसाठी 0 ठरलाय फलंदाज बाद.
2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती बनवली गेली 2 बाद 16 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला तर या ठिकाणी सेट केलाय मात्र अर्धा पल्ला या ठिकाणी अजूनही सेट करायचा 12 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल कॅन्डिडेट नंबर 4 वरती कैलास ऑन स्ट्रायकर रवी 5 चेंडू 11 धावांवरती खेळतोय. या रवीला एखादा योगदान आपल्या टीमसाठी द्यावा लागेल एखादा कारनामा आता धामणी संघाला आठवावा लागेल एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचवू शकतो धामणी संघाला. 12 चेंडू 9 धावा आपण सामना पाहिला असाल लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ यांच्या मैदानावरती 9 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज असताना जांभिवली एएस संघाला सागर वाघचा संघाने पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार असा षटकार फलंदाज रवीच्या बॅट मधून आलाय षटकार. आपण पाहिलं तरी इथून चांगला फटका ओ महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने सामना फिनिश व्हॉट अ परफॉर्मन्स फलंदाज रवीच्या बॅट मधून सलगचा लांबलाचा षटकार. रवीसाठी व्हायला हरकत नाही. 7 चेंडू 23 धावा एक नामांकित खेळी या मैदानावरती केली. आज मात्र मोहनोली बिया संघ थांबायला नाव घेत नाही आज